अभी एक फैशन हो गया है, आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। नमस्कार, मी पत्रकार राजाराम मोहोळ. मी आज जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसंडेकर यांच्याकडे भेटीला आलेलो आहे. त्यांच्याकडून मला संसदेमध्ये जो मुद्दा झाला की अमित शहा बोलत होते आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, हे त्यांचं वक्तव्य किती चुकीचं आहे हे मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आणि याविषयीची त्याला बोलण्याची गरज होती का? सर, याविषयी आपण काय म्हणाल? सगळ्यांना नमस्कार. तुमच्या सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार. जनहित फाउंडेशनचा मी अध्यक्ष आहेच, त्याशिवाय पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा मी राष्ट्रीय सल्लागार. आता पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना ही बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेली अशी संघटना आहे. अच्छा, बरोबर आहे. आता लोक म्हणतील की तुझा त्याच्याशी काय संबंध? मुळात म्हणजे बाबासाहेब हे राष्ट्राशी संबंधित आहे, हा माझा मुद्दा आहे. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, छत्रपती शाहू महाराज, फुले यांना कुणीही भारतीय 140 कोटी जनतेत विभागू नये असं माझं मत आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी बाबासाहेबांनी भरीव कार्य केलेलं आहे, तुम्ही त्यांना देव मानताय, पण मी आज त्या सगळ्या बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झाले त्या सगळ्या लोकांना मला सांगणं आहे, सामान्य माणूस असो, खासदार असो, राज्यपाल असो, राष्ट्रपती असो, माझं आव्हान आहे त्यांना, ज्याप्रमाणे बाबासाहेबांच्या बाबत जे विधान गृहमंत्री अमित शहानी केलेलं आहे याचा निषेध म्हणून भारत बंद करा. आणि जोपर्यंत अमित शहाना त्या पदावरनं काढलं जात नाही तोपर्यंत, आणि एखाद्या संविधानिक पदावर असणाऱ्या माणसाने संविधान निर्मात्यावर टीका करणं हे अगदी गैर आहे. त्याच्यामुळे त्यांना संसदेतनं त्यांचं खासदारकी रद्द करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, हा माझा आहे. आणि सगळे संविधान प्रिय, लोकशाही प्रिय, बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे. आणि हे एक पत्रकार म्हणून मी सांगतोय की या सगळ्यांना आव्हान आहे की यांनी अमित शहाच्या विरोधात स्वतंत्रपणे आंदोलन करण्यापेक्षा एकत्रित येऊन भारत बंद त्यांच्या निषेधात करावा. आणि अमित शहाचा जोपर्यंत राजीनामा पास होत नाही, अमित शहावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, संसदेत राहून असंसदीय भाषा करणं आणि ज्याने या देशाच्या निर्मितीसाठी संविधान लिहिलं त्या व्यक्तीवर टीका करणं हे त्या माणसाला शोभत नाही. त्याने ताबडतोब स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. आणि जर निर्लज्जपणे तो संविधानाची चेष्टा होताना जर बघत असेल या देशाने त्यांना धडा शिकवला पाहिजे. आणि जोपर्यंत पंतप्रधान त्यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत हा देश शांत राहणार नाही. माझ्यासारख्या आंबेडकरी विचारसरणीला, म्हणजे आंबेडकरी विचारसरणी म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा व्यक्ती, आज त्या माणसाचा माझ्याकडून, जनहित फाउंडेशन कडून आणि माझ्या पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या पुऱ्या टीमकडनं आम्ही त्या अमित शहाचा निषेध करतो आणि त्यांना बरखास्त करावं. सर, मला असं विचारायचं आहे, बाबासाहेबांच्या अनेक राजकीय संघटना आहेत, पण या संघटनांनी एकत्रितपणे येऊन पुढची लढाई लढली पाहिजे, याविषयी तुमचं काय मत आहे? गेल्या 2 ऑक्टोबरला मी पुण्यात होतो, महात्मा गांधी जयंतीच्या वेळेला. बरं, आंबेडकरी विचारसरणीने मला त्यावेळेला बोलवलं होतं. आणि त्यावेळी त्यांनी विचार मांडले होते की मनोवादी विरुद्ध आंबेडकरी चळवळ. आता तुम्ही बघायला गेलात, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी आहे दैवज्ञ ब्राह्मण सोनार. बरं. त्यांच्या मते मी मनोवादी असेल, नाही सर, तसं म्हणता येईल. ऐका, पण बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला हा कट्टर कार्यकर्ता, महात्मा गांधीच्या आंदोलनाने प्रेरित झालेला हा कट्टर कार्यकर्ता, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा हा कट्टर कार्यकर्ता महाराष्ट्रातला, आज मी तो छाती ठोकपणे सांगतो, आंबेडकरी चळवळीतल्या कुठल्याही चळवळीत हा उमेश जामसंडेकर दिसला नाही तर तुम्ही माझ्यावर आरोप करू शकता. पण सर, झालं कसं, बाबासाहेबांनी अनेक आंदोलन केली ना, त्यामध्ये काही अंशी म्हणण्यापेक्षा बरेचसे ब्राह्मण मंडळी सुद्धा होती त्यांना सपोर्ट करणारी, सहाय्य करणारी. होती ना. अगदी चौदार तळ म्हणा, मनुस्मृतीचं दहन म्हणा, त्या काळात सुद्धा त्यांच्या जोडीला हे ब्राह्मण समाजाची लोक होती. त्यावेळी ते आंबेडकर चळवळीचे जे नेते पुण्यात आले होते रेस्ट हाऊसला, गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसला, त्यांनी विचार ऐकले आणि मी त्यांना सांगितलं, चुकूनही नेहरू,
आंबेडकर, गांधी, वल्लभभाई पटेल यांच्यात वाद होते. हा इतिहास कोणाला सांगू नका. इतिहासाला हे सांगा की हे चौघं एकत्र नसते. तर एकाने स्वातंत्र्याची दिशा दिली, दुसऱ्याने स्वातंत्र्य आल्यानंतर देशाला दिशा दिली, एखाद्याने प्रेरणा दिली आणि एखाद्याने आपल्या कुटुंबातील पैसा दिला. चौघांचंही महत्व होतं. आज जे राजेशाही जी नष्ट झाली ना, त्याला कारणीभूत वल्लभभाई पटेल आहे. बरं. स्वातंत्र्यानंतर ही सगळी जी राजेशाही जी आहे ती या संविधानाच्या अंडर, म्हणजे या भारतीय स्वातंत्र्याच्या देशाच्या कायद्यात कसे एकत्र येतील, भारताशी कसे समाविष्ट होतील, यासाठी त्यांनी मोठं कार्य केलं. पण सर, मी पहिल्या वेळेसच हे विचार ऐकतोय तुमच्याकडून. नाही, खरं आहे ते. वाचलेलं नाही कोणी. वल्लभभाई पटेल सेपरेट कोणी वाचलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खरे काय होते कोणी वाचले. बाबासाहेब आंबेडकर काय सांगून गेले शेवटी, हे संविधान इतकं उच्चपणे म्हणजे विचार करून लिहिलेलं आहे की तळागाळातल्या माणसापर्यंत ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत सगळ्यांचा विचार केलेला आहे. संविधानामध्ये अनेक कलम त्यांनी घालून दिले, लोकांना संविधानाचे अधिकार पण दिलेले आहेत. त्याच्यामुळे हे संविधान सगळ्या देशांना मागे टाकेल आणि भारत हा सुपर पॉवर होईल जर संविधानाच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने गेला तर. पण ज्या दिवशी हे संविधान चुकीच्या राजकीय माणसाच्या हातात येईल त्यावेळी या भारत देशाला कोणी वाचवू शकणार नाही. आणि ती परिस्थिती आता अनुभवतोय सर आपण. अनुभवतोय. तरी सुद्धा या संविधानाने दिलेले जे अधिकार ज्यांनी घेतलेले आहेत, बाबासाहेबांच्या कृपेने आज जी मोठी माणसं झालेली आहेत, त्यांना हे कळलं पाहिजे. आज त्यांचीच री पकडून काही अधिकारी स्वतःच्या प्रमोशनसाठी, स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठी आज नरेंद्र मोदी आणि शहा यांच्या मार्गाने जात आहेत. वाईट वाटतं ते बघून. मला अनुभव आलाय सर. समजलं ना. म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालं माणूस सर्वस्वी त्याग करून समोर पुढे येतो. आज बाबासाहेबांचा तुम्ही विचार करा, बॅरिस्टर होते. आज जगामध्ये त्यांचं नाव आहे. होय. आंबेडकरांचं. महात्मा गांधीने जगामध्ये महात्मा गांधीचं नाव आहे. मला सांगा त्यांच्या खानदानीला काय मिळालं. खानदानीला त्यांच्या काय मिळालं. आज हे अदानी बिदानी आपण म्हणतो, इतके करोड, इतके हे झाले ते झाले. आज चाय बेचणेवाला पंतप्रधान झाला. संविधानाचं मला सांगा ना, शास्त्रींकडे बघा ना. लाल बहादूर शास्त्री होते, लेंगा नेहरू शेट होते. त्यांना लाज वाटली नाही जपानला जायला, त्यांना लाज वाटली नाही अमेरिकेला जायला. या माणसाची अमेरिकेची पहिली भेट होती नरेंद्र मोदीची. या माणसाने 10 लाखाचा कोट शिवला. अरे गरीब देशाचा तू श्रीमंत राजा आहेस हे ते अमेरिकेला दाखवून दे. इंदिरा गांधी एका साडीत जायची आणि तिथे गेल्यानंतर ती मिठी मारायची नाही. तिला हात मिळवण्यासाठी हजारो हात तयार असायचे. पण ती आपली लेवल, मी भारताची प्रधानमंत्री आहे, मला मान आहे, या मानाने ती राहायची. ती स्वतः जाऊन गळ्यात पडत नव्हती, लाचार बनत नव्हती. याचा अर्थ काय, लाचार बनत नव्हती. बरं, तिने जे केलं, आता तुम्ही विचार करा, तिचं 84 पर्यंत तिच्या मृत्यूपर्यंत ती पंतप्रधान होती. होय, बरोबर आहे. आता तिचा सगळा इतिहास काढा. हे जे सांगतात ना, 70 साल में जो नहीं हुआ वो हमने किया. 70 सालात जे त्यांनी मिळवलं होतं, म्हणजे इतर अनेक पक्षाचे राज्य आले. चंद्रशेखरांचं थोडं महिने असेल, त्याच्यानंतर तुम्हाला गुजराल सरांचं असेल, त्यानंतर कर्नाटकातले आपले काय ते देवगडांचं असेल, सगळ्यांचं आलं. जनता दलचं राज्य आलं. बरोबर आहे. हो. सगळ्यांनी राज्य केलं याच्यावर. पण या 10 वर्षात जो राज्य करताय ना, याच्यासारखं राज्य कोणी केलेलं नाही. त्यांनी कमवायचं काम केलं, याने घाण ठेवण्याचं काम केलं. हिंमत असेल त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी देशातल्या सगळ्या वरिष्ठ पत्रकारांची. आता त्यांच्यावर ठपका आहे की ते प्रेस कॉन्फरन्स करत नाहीत. त्यांनी हिंमत असेल तर प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, जगातल्या नामवंत पत्रकारांना इथे बोलवावं आणि सांगायचं 70 सालात जे झालं ते मी 10 वर्षात केलं, त्यांनी जाहीर करून बोलावं. आज झूठ पे झूठ हे बोललं जातं ना, आणि हे जनतेला सुद्धा माहित आहे. जनतेला हेही माहित आहे की या व्यक्तीला देशभरामध्ये कुठेही स्थान नाही आहे. देश समजून चुकलाय की ही व्यक्ती आश्वासनावर आणि खोट्या प्रचारावर निवडून येते. परंतु देशातल्या लोकांचं, मतदारांचं असं मरण झालेलं आहे की त्यांनी विरोध जरी केला तर ईव्हीएम नावाची मशीन जी आहे ही त्याच्या बाजूने उभी आहे. होय. आणि खरा गुन्हेगार जर कोण असेल तर या देशाचं सगळ्यात नुकसान करणारा जर गुन्हेगार कोण असेल
तर संविधानिक पदावर बसलेला इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाचा चेअरमन. तुम्हाला मी खरं सांगतो, संविधानिक पद कशाला म्हणतात तो? मी तर म्हणतो या संविधान पदावर जे जे बसलेले आहेत ना, यांचे सगळे अधिकार आहेत ना सुप्रीम कोर्टाच्या सीजीआयला द्या. संसदेकडनं काढून घ्या अधिकार आहे. राष्ट्रपतींकडनं काढून घ्या अधिकार आहे. राष्ट्रपती काय शेवटी एका पक्षाचा माणूस असतो. हो राज्यपाल एखाद्या पक्षाच्या समर्थनार्थ आलेला असतो. हो मग ज्याची खावी पोळी त्याला द्यावी टाळी असाच प्रकार होतो की नाही? मला सांगा ना, ही ही जी संविधानिक आपली जी प्रक्रिया आहे ना, राज्यपाल असो राष्ट्रपती असो हा नागरिकांमधनं निवडून गेला पाहिजे. जिल्हा वाईज तुम्ही त्यांच्या नावाचे हे घ्या, मतदान यंत्रणा घ्या. काही प्रचार वगैरे करण्याची गरज नाहीये. 2 माणसं उभी असतात, विरोधकांचा आणि सत्ताधाऱ्यांचा. या दोघातल्यांची एक चेवढीशी चिठी होईल. बरोबर आहे? एवढीशी चिठी होईल. 2 माणसांची नावं टिक करायला किती वेळ लागतो? घ्या ना, 8 दिवस नाही 10 दिवस जातील. पण राष्ट्रपती हा लोकांमधून निवडून गेल्यानंतर समजलं का? त्या पंतप्रधानांनी जर संसदेचं न ऐकता अमेंडमेंट पास करण्याचा प्रयत्न केला गैरमार्गाने, तर राष्ट्रपतींना हिंमत होईल ते रोखण्याचं. जर जनतेमधनं केलं, कारण जनतेचा पाठिंबाने तो निवडून आला, कुठल्याही राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने नाही. तसंच प्रत्येक राज्याच्या राज्यपालांचं. घ्या ना निवडणुका. जर तुम्हाला निवडणुकामध्ये बदल करायचे आहेत तर हे बदल करा. आणि हे संविधानिक पदावर जे बसले आहे, म्हणजे आरबीआयचे अधिकारी असो, सीबीआयचे अधिकारी असो, ईडीचे असो, तुमच्या हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे असो, ह्या सगळ्या संविधानिक यंत्रणा आहेत ना, हे सुप्रीम कोर्टाच्या अधीन स्वाधीन करा. संसदेने फक्त कायदा बनवायचा, अमेंड बनायचं, त्याच्यावर चर्चा सुप्रीम कोर्टाने या संविधानिक पदाचे लोक करतील एकमताने. आणि खरं संविधान हेच दिलेलं आहे. पण ह्या संविधानाने पदावर राहिलेल्या लोकांनी यांना एवढीही जाणीव नाही की जी जनता आपल्याला साहेब म्हणते, जी जनता आपल्याला मॅडम म्हणते, त्या जनतेचा आदर आणि सत्कार आपण कसा करावा. आता मला सांगा, परभणीचं आंदोलन वगैरे मागे आपण त्या विषयावर बोललो. हे आंदोलक निर्माण होतात, हे चळवळीतले लोक निर्माण होतात. हे कशामुळे होतात? बेसिक नॉलेज नसलेल्या, संविधानाचं बेसिक नॉलेज नसलेल्या लोकांची नियुक्ती केली जाते त्यावेळी होत. बरोबर आहे? माझं एक शेवटचं वाक्य आहे, मी आज तुम्हाला सांगतो या माध्यमातून. अमित शहावर जोपर्यंत कारवाई होत नाही, संसदेमधनं अमित शहांचं बरखास्ती होत नाही, त्यांची खासदारकी बरखास्ती होत नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंबेडकर यांच्या विचाराचा पाईक म्हणून जनहित फाउंडेशनच्या वतीने आणि त्यानंतर आम्ही स्वराज्य क्रांतीच्या वतीने मी सांगून ठेवतो, जोपर्यंत अमित शहा तिथे बसलेले आहेत तोपर्यंत आम्ही निषेधाचं प्रकरण चालूच ठेवणार आणि संसदीय मार्गाने करणार, लोकशाहीच्या मार्गाने करणार आणि संविधानाला बाधा येणार नाही अशा प्रकारे आम्ही आंदोलन करणार. एवढं मी सांगतो. आणि आपण माझ्याकडे आलात, आपलं स्वागत करतो आणि माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवतात याबद्दल मी आपल्या चॅनलचे आपले आभार मानतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.